मुसलमानाच्या गल्लीत गेल्यावर शिवी काय त्याच्यात मुसलमानाचं डोकं काय म्हणते? अबे आम्ही तुम्हाला धैर्य घ्या म्हणू शकता नाही. आमच्या वादाला लागलो का? दादागिरी आम्हाला शिकवत नाही. पहिला मला आम्ही तिकडे फिरवलेलं मागे लातूर जिल्ह्यात. तुम्ही आमचे मोठे भाऊ बनवू शकत नाही. आम्ही तर मानलोच नाही मोठे भाऊ. तुम्हीच म्हणा ना मोठे भाऊ बिट्टे भाऊ मोठे भाऊ. आणि या ठिकाणी आम्ही सर्व महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो. जय भीम. आणि मित्रांनो, आपण पहिला व्हिडिओ पाहिला असेल जो माझ्या पहिला टाकलाय. आमच्या लातूरचे बीजेपीचे कार्यकर्ते सुनील सौदागर यांनी बौद्ध समाजाला धेडग्या असं संबोधित केलं. मला सुनीलजी सौदागर यांना एक विचारायचंय की बाबा, आज आमच्या लातूरचा मुस्लिम समाज, मी वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करतो. मी आज मुस्लिम समाजाच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या प्रत्येक मोर्चामध्ये किंवा त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये राहतो किंवा त्यांच्यासाठी मोर्चे काढतो. वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासाठी मोर्चे काढते. आम्ही प्रत्येक मोर्चामध्ये जातो. मी आज 34-35 वर्षाचा असेल. मी आजपर्यंतच्या कालावधीमध्ये मी कधी असं ऐकलं नाही की बाबा आम्हाला कोण धेडग्या म्हणलंय किंवा कोणत्या मुस्लिम समाजानं. ही RSSच्या लोकांच्या डोक्यामध्ये अशी विचारसरणी आहे की बाबा आपल्याला त्याचा दुश्मन व्हायचं नाही, आपल्याला लोकांचा दुश्मन करायचंय. म्हणजे मुस्लिम समाजाला आमचं दुश्मन करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची. मला म्हणायचंय की सुनीलजी सौदागर साहेब, आज आमच्या मुस्लिम समाजामध्ये कोणत्याही मुस्लिमांना तुम्ही विचारा की बाबा तुम्ही बौद्ध समाजाला धेडग्या म्हणले का, किंवा धेडग्या ऐकून किती दिवस झाले. भले आज 4 दिवस झाले तुमचं भाषण होऊन, आज 4 दिवस झाले आमचा बौद्ध समाज शांत आहे. आणि 4 दिवसानंतर मला ऑनलाईन येऊन बोलायचं कारण एवढंच आहे की बाबा आमच्या बौद्ध समाजाने तुम्ही एवढं धेडग्या म्हणलेलं असताना देखील आमचा बौद्ध समाज शांत आहे. म्हणजे आम्ही बाबासाहेबाच्या विचाराला अनुसरून चालतो. तुम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला अनुसरून चालता का? अण्णाभाऊंनी सांगितलंय का लहुजींनी सांगितलंय? लहुजी जे वस्ताद होते ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत इंग्रजांच्या आणि ब्राह्मणांच्या जे RSS, आजचा RSS आहे, त्या अगोदर ब्राह्मणवाद होता. त्यावेळेस त्यांना विरोध केला. आणि आजचा जो आज तुम्ही जे करताय, जे ब्राह्मणाची गुलामी करताय, सुनीलजी सौदागर, फक्त वैयक्तिक मी तुमच्यासाठी बोलतोय. आज जे तुम्ही ब्राह्मणाची गुलामी करताय हे फक्त तुम्हाला तुमचं पद भेटण्यासाठी किंवा नगरसेवक पद भेटण्यासाठी. आज तुम्ही 10 वर्ष झालं तुम्ही नगरसेवकाचा बनण्याचा प्रयत्न करताय, पण तुम्ही बनले नाहीत का? कारण की तुमची मनस्थिती किंवा मानसिकता जी आहे ती इतर जातीविषयी वेगळी आहे. आज भरपूर तुमच्या, आता मी असं म्हणतोय की बाबा मातंग समाज म्हणजे आमचा भाऊ आहे. आम्ही अगोदरपासून बारका भाऊ म्हणतोय किंवा बारका मोठा तुम्ही काही समजा, आम्ही भाऊ समजतो तुम्हाला. तुम्ही आम्हाला धेडग्या म्हणा, काही म्हणा, आम्ही तुम्हाला भाऊ म्हणणार. आज तुम्ही जर तुमच्या वस्तीमधून जर उभे असाल किंवा वार्डामधून उभे असाल, आज तुमचे विकासजी कांबळे उभारले फक्त मातंग समाजाच्या विषयावरून किंवा म्हणजे मतदानावरून निवडून आले का? नाही आले. त्याला बौद्ध समाजाची साथ मिळाली. जे इंदिरानगर असेल, साठेनगर असेल, जयभीम नगर असेल किंवा इतर सर्व समाजाच्या मतावर निवडून आले. मला एक सांगा, त्यांनी मातंग समाजाच्या मतावर निवडून आले का? नाही आले. पण तरीही तुमचे विकासजी कांबळे म्हणतात, अरे चाल कोणचा भाऊ आणि काय भाऊ. अरे ही भाषा आहे का? अहो, आम्ही तुम्हाला बोललोच नाही. आमच्या भाषणामध्ये जे विनोदजी खटके आहेत, सचिनजी मस्के आहेत, आतिश चिकटे आहेत, नंतर पुन्हा मग आणखीन मी सांगतो तुम्हाला संतोष वाघमारे आहेत, मग पुन्हा मंगेश सोनकांबळे आहेत, आमचा ढाण्या वाघ भैया वाघमारे आहे, नंतर आतिश चिकटे आहे, चंद्रकांतजी चिकटे आहेत, मोहनजी माने आहेत,
राजा माने आहेत, अक्षय धावारे आहेत, यांनी तुम्हाला कोणत्या विषयी मांग हा शब्द वापरलाय का? नाही वापरला ना. मग तुम्ही महार हा शब्द वापरता, खास करून लातूरच्या महारांसाठी. आणि लातूरचा जो महार आहे तो महार राहिला नाही. आणि तुमच्यामध्ये जे काही लोकांनी म्हणले की बाबा त्यांच्या टिश्यूवर बघा, आमच्या टिश्यूवर बघा तुम्ही, मी तुम्हाला टिश्यू पण फेसबुकला टाकेन. माझ्या टिश्यूवर नवबुद्धच आहे, माझ्या बापाच्या टिश्यूवर नवबुद्ध आहे, माझ्या भावाच्या सर्वांच्या टिश्यूवर नवबुद्ध आहे. आम्ही महार राहिलो नाही. आम्ही हिंदू धर्म तेव्हाच त्यागलाय ज्यावेळेस बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणताय ह्यांना भ्यायचं नाही, ह्यांना चौकात मारायचं. अहो भैया, चौकात कसं मारायचं? चौकात कसं मारायचं? तुमच्या पहिलं पोराच्या हातात कोयता द्या, एखाद्या महाराला मारायला हवा, त्यावेळेस आम्ही बघू की बा तुमची हिंमत किती आहे. अहो, मातंग समाजामध्ये असे कित्येक लोक आहेत, कित्येक मुलं आहेत की ते पोलीस भरतीची प्रॅक्टिस करते, तहसीलदार व्हायचं, कलेक्टर व्हायचं, IAS व्हायचं, IPS व्हायचं. अरे तुम्ही त्यांच्या हातात कोयता द्यायचं, चौकात मारायचं. अरे अरे भैया, तुला ज्यावेळेस तुला जर करायचं ना, तुला वाटतंय ना की बाबा माझ्या समाजाविषयी मी कुणाला कापीन करायचे, हे करायचे, ते करायचे, तू तुझ्या पोराच्या हातात कोयता दे आणि पहिलं मार म्हणाव किंवा या महाराला जाऊन काप म्हणाव, त्यावेळेस मी तुला खरं मानतो. तू इतर जी मातंग समाजाचे, गोरगरिबाचे, कष्ट करायचे, अरे त्यांचे मायबाप मी रोज बघतो गोलाईमध्ये येतात आणि गोलाईमध्ये येऊन ते रोज मोलमजुरी करून 500-700 रुपये कमवते. त्यांच्या लेकराला, त्या बुटाला, कपड्याला पैसे देतात. त्यांना पैसे भेटत नाहीत, व्याजानं लोकांकडून, तुझ्यासारख्या लोकांकडून व्याजानं पैसे घेतात आणि त्यांचं उपजीविका भागवते. आणि तू सांगतोस की बाबा नाही रे ह्याला चौकात मारायचं. अरे भैया, पहिलं तुझ्या घरातल्या लोकांना सांग की बाबा तुमच्या हातात कोयते घ्या, तुम्ही महारांना कापा आणि पुन्हा त्यावेळेस पुन्हा तुमच्या घरापासून सुरुवात करा. तुम्ही मातंग समाजाची जी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानून अधिकारी व्हायला चाललेत, तुम्ही मोर्चाच्या माध्यमातून सांगता की भ्यायचं नाही रे, त्याला चौकात कापायचं. अरे भैया, सोड कापायचं मापायचं, जिंदगी गेली. आणि तू सांगतो की बाबा दादागिरी आम्ही शिकवली. दादागिरी कुणी शिकवली, तुला काय शिकवली हे आम्हाला माहित आहे. साधूभाऊ गायकवाड आहेत ना, आमच्या गल्लीतले साधूभाऊ गायकवाड, त्यांनी आम्हाला सगळं सांगितलंय काय आहे काय नाही. तू आम्हाला सांगायची गरज नाही. आणि राज क्षीरसागर जर म्हणत असेल तर राज क्षीरसागरला तू विचार बाळा की काय आहे काय नाही. आम्ही काहीच म्हणत नाही. आम्ही बाबासाहेबाच्या मार्गावर चालणारे लोक आहोत. आम्ही अण्णाभाऊला कधीच कोणत्या गोष्टीत कधीच आम्ही चुकीचं भाषा बोलली नाही किंवा आम्ही मांग म्हणलो नाही ना काय म्हणलो नाही. आम्ही ज्यावेळेस बी आम्ही तुमच्याला सोबत बसवला त्यावेळेस पंक्तीलाच बसवला, सोबतच राहिला, सोबतच खाल्ला, सोबतच पेला. आम्ही भाऊच म्हणला. आणि तुम्ही डायरेक्टली आबे कसला भाऊ बे, विकास कांबळे साहेब निवडून आले नसते. आणि तुम्ही जे स्वप्न बघता आता ते तुमचं स्वप्न तर विसरून जावा. आता तुम्ही बीजेपीच्या ती चपला उचला. आता मला सांगू बी वाट नाही भैया. आता करू नका मातंग समाजाच्या लेकराचं वाटोळ करू नका. त्यांना चाकू तलवार मारायचं बिरायचं शिकवू नका. तुम्ही त्यांना अभ्यास करा रे, ह्या वर्गीकरणाच्या नादात लागू नका. वर्गीकरण होईल ना होईल, आपले नेते कार्यकर्ते झटतील म्हणून सांगा. तुम्ही म्हणाला त्यांना खतमच करतो, त्यांना मारतो, मी ढाण्या वाघ. अरे वाघ कुठला रे बाबा तू? वाघ कुठला? आम्हाला माहित आहे किती वाघ आहे तू, माहित आहे का नाही? तू तुझ्या मनाला विचार वाघ कोण आहे, काय आहे, किती आहेत. आमच्याकडे लय वाघ आहेत तरी बी शांत आहेत. विनोद खटके वाघ आहे, सचिन मस्के वाघ आहे, आतिश चिट्टे वाघ आहे, चंद्रकांत मामा आमचा वाघ आहे, मोहन माने वाघ आहे, अक्षय धावारे वाघ आहे, मंगेश गायकवाड ढाण्या वाघ आहे, मंगेश सोनकांबळे ढाण्या वाघ आहे, भैया वाघमारे ढाण्या वाघ आहे, संतोष वाघमारे ढाण्या वाघ आहे. अरे किती वाघ पाहिजे, मग काय करायचं? अरे भैया, लोकांना जाणीवपूर्वक त्रास देऊ नका. आणि तुझी धेड घ्या म्हणलाच का नाही ते आता ह्याच्या पुढे म्हणू बाबा. हे वर्गीकरण 2, 4, 10 दिवस राहील, 15 दिवस राहील, महिनाभर राहील, जिंदगीभर अफसोस राहील बाळा तुला की बाबा आपण असं का बोललो, धेडग्या बोललो. अरे जोश मध्ये होश काय म्हणते त्याला, ते म्हणतात ना हिंदीमध्ये, जोश मध्ये होश मत खो जाव. तसं करू बाबा. आपण ह्याची लढाई आहे, ह्याची लढाई ह्यानंच कर. तू हातात तलवार कोयता बिता, अरे
मातंग समाजाच्या हातात कोयता देऊ नको ना. बौद्ध समाजाच्या तुझ्या दम आहे ना. ते राजू थेटे कोण आहे ते बोललेला त्यानं. मग पुन्हा ती शेळके, दादा शेळके, त्यांना जाऊन मार ना. तुझ्या दम आहे का? आहे का मला सांग. तुझ्या जर दम असला तर त्या शेळकेला जाऊन मार, दादा शेळकेला. तुझ्या जर दम असला तर. आता कुठं मी ती सांगत नाही. दादा शेळकेला मार. आणि ती जी थेट आहे का, काय थाटे का थेटे काय, ती मला नाव दिली गेली तर माहित नाही, त्याला जाऊन त्याच्या घरात घुसून मार. उगाच तू त्यानं बोलणार आणि तू येणार ना आम्हाला इथं बोलणार. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू त्या स्टेजवर होता. आम्हाला लाज वाटायली होती ती लोक असं का बोलालेत म्हणून. आम्ही त्यांना जाताना पुन्हा म्हणलो बाबा तुमचं बोलायचं असं काम नव्हतं. बाबासाहेबाचा नातू स्टेजवर होता आणि तुम्ही सांगायला आम्हाला हे असं. भैया माफ करा. आणि का ती आणि लय शांत आहो, लय गरीब आहो. त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणलो नाही. तुम्हाला असं वाटू देऊ नका बौद्ध समाज काय झोपलाय का, गांडू हाय का काय. आम्ही बाबासाहेबाच्या विचारावर चालता. बाबासाहेब अण्णाभाऊच्या विचारावर. बाबासाहेबांनी सांगितले होते बाबा ही बारका भाऊ आहे आपला, ह्याला सोबत घेऊन चला. त्याच्यामुळे आम्ही सोबत आहो, सोबत चलायला. तुमच्या विकास कांबळेला निवडून दिलो. तुम्हाला सोबत घेऊन तुम्हाला मोठं केलो. तुम्हाला माहित आहे तुम्ही काय होतो काय नाही. आणि तुम्ही आता आम्हाला शिकवा, आम्हाला धेडा म्हणा. मुसलमानाला विचारा तुम्हाला मारतील मुसलमान. लय नादाला लागू नका. जय भीम. आणि पुन्हा असं करू नका, देडग्या बिडग्या म्हणू नका. आमचा समाज भडकला तर तुम्हाला का लातूरमध्ये फिरू द्यायचं नाही. तुमच्या मागे काय महाराष्ट्रातला समाज राहणार नाही. हे थोडे दिवस आहे उपवर्गीकरणाचं, तेवढे दिवस आहे, तेवढे दिवस व्यवस्थित राहावा. आम्ही तुम्हाला काय म्हणलो नाही, तुम्ही बी आम्हाला काय म्हणू नका. लातूरच्या माणसाला, बाहेरच्या माणसाला मारायचे करायचे तुम्हाला, त्या राजू थेटेला, शेळकी दादाला, त्याला जाऊन मारा. आम्हाला त्याचा काही संबंध नाही. आमची जी बैठक झाली होती किंवा आमचा जी मोर्चा होता, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आनंदराजे आंबेडकर आणि बाबासाहेबाचे नातू आनंदराजे आंबेडकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली झालता म्हणून सगळ्यांनी शांत बोलले होते. आता बाहेरचे कोण असतील एक दोन त्यांनी बोलले असतील, त्याचं तुम्हाला म्हणाला की त्यांना जाऊन शिव्या द्या, भांडा करा. आमच्या काही व्हिडिओ आहे ती त्या माध्यमातून तुम्ही करा काय करायचं त्याला. पण लातूरच्या समाजानं तुम्हाला काहीच बोललं नाही. तुम्हाला अनेक बी सांगतो, आमच्या लातूरमधल्या एका बी कार्यकर्त्यानं काय म्हणलं नाही. तुमच्या सगळ्याच कार्यकर्त्यानं बौद्ध समाजाच्या सगळ्याच लोकांना म्हारा म्हणले, देडग्या म्हणले, कोणचा भाऊ, झाट्याचा भाऊ म्हणले, सगळं म्हणले. आम्ही शांत बसलो. शांत राहू द्या, उगं करू नका तमाशा. ठीक आहे. जय भीम.